प्रतिकारात्मक पूर्ण सैन्य उभं असताना बाबासाहेबांनी ही यशस्वी लढाई लढली हे साधं नाही आहे. जगातल्या मानवमुक्तीचे जी संघर्ष गाथा झाली असेल त्या संघर्ष गाथेमध्ये जर अत्यंत अत्युच्च स्थान जर कोणत्या संघर्ष गाथेचं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात जो मानवमुक्तीचा लढा दिला त्याला आपण दिवस म्हणता येईल. आणि हे सगळं करताना त्यांच्या दक्षतेचा जो आवाका होता तो दक्षतेचा आवाका इतका मोठा होता कारण चारही बाजूला त्यांना आवरायला, त्यांचा प्रतिशोध घ्यायला, त्यांना बाध्य करायला, त्यांना बांधून ठेवायला, किंबहुना त्यांना मूक करायला सगळी अशी सज्जता असताना त्या सज्जतेची ती संबंध चिरेबंदी वाडा तोडून त्यांनी ही मुक्ती साधणे हेही साधन होतं. आणि ही साध्यता आणत आणत या देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि मग संविधानापर्यंत त्यातही त्या सगळ्या तरतुदी करून सुद्धा आज 2022 पर्यंत आपण ते करतो आहोत. मी तुमच्याशी हितगुज सांगताना एवढंच म्हणेन की बाबासाहेबांची प्रासंगिकता लक्षात घेताना मी आजचं सांगू, आजच्या सत्ताधीशांवर मी आसूड उगारू, आजच्या वास्तवाचं मी मूल्यमापन करू, अत्यंत चिडून या संबंध गोष्टींचं मी दखल घेऊ, हे करू शकतो. ते कळते मला. जे दिसत आहे गेल्या 7-8 वर्षामध्ये जे सगळं आपण भोगतो आहोत, संबंध देशांमध्ये विशिष्ट मानव समूहाला जो भोगवटा येतोय तो भोगवटा इतका दुष्ट आहे की दुष्टता सुद्धा लाजून जाईल. ते दिसत नाही परंतु भयंकर प्रत्येकारी आहे. ते लोकशाहीचा डोलारा ठेवून सुद्धा संबंध लोकशाहीच्या विरुद्ध काम आहे. त्याचा आढावा माझा तरुण मित्र ते घेतील. त्यांचा विषय 9 जणांचा हे आणि संविधानिक मूल्य आहे, त्याची पुनरुक्ती होऊ नये. परत मी सुद्धा तितक्याच आक्रमकपणे आजच्या या सत्ताधीशांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या संविधानिक मूल्यांना तुडवण्याच्या त्याच गोष्टीच्या विरुद्ध कळते. मला माहिती आहे, मला मी सुद्धा व्यतीत आहे. तितकाच रागावू नये, प्रचंड रागावू नये. दिसतंय मला सत्ता आहे की हुकूमत आहे, ही लोकशाही आहे की लोकशाहीचं रुदन आहे. सगळे संकेत तोडून राहिले. आणि यावेळेस बाबासाहेबांची प्रासंगिकता आम्हाला याच्यासाठी जाणवते कारण ज्या रमाई फाउंडेशनने एक कार्य उभारलेलं आहे तिथे तरुणांची उपस्थिती मला जास्त दिसते. आणि तरुणांच्या उपस्थिती जास्त असताना त्यांच्याशी मी संवाद सांगावा, त्यांच्याशी मी त्यांच्या रडण्यामध्ये खूप दुखवटा आणून मी सुद्धा खूप रडावं हे न करता उद्याचं दुःख, उद्या येणाऱ्या आस्वादा मला रोखता आल्या. ते येणार आहेत. थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते येतील. त्याचा बंदोबस्त केलाय. माणसांमध्ये आपल्याला राहावं लागतं. स्वातंत्र्याच्या वेळेस 40 कोटी लोक होते, आज 138 कोटी आहेत. अतिशय द्रुत गतीने संख्या वाढते. 90 पर्यंत हीच माणसं धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध कधी फारशी बोलत नव्हती. 7-8 वर्ष हीच माणसं आकाशातून पडली नाही. माणसं इतकीच आहेत. बदल कुठे झाला? मग केवळ सत्ता बदलली म्हणजे संबंध जग बदलते असं नाही आहे. सत्तेची सुद्धा जी 2 रूप असतात. एक सांसदी सत्ता असते, एक मानसिक सत्ता असते. या मानसिक सत्तेकडे आपलं काय दुर्लक्ष झालं असेल तो आढावा घेतानाच मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की बाबासाहेब सुद्धा माणूस होते रे.
ते केवळ 65 वर्षात जगले, याचा अर्थ जगणं त्याच्या हातात होता असं नाहीये. कोणताही माणूस असा दावा करू शकत नाही की मी अमर आहे, कोणीच करू शकत नाही. साक्षात तथागत गौतम बुद्ध नाही करू शकले, कोण करणार आहे? त्यांना सुद्धा हे कळत होतं. म्हणून जेव्हा मी बाबासाहेबांना अक्षर लेखनातनं जेव्हा जेव्हा मी पाहत असतो, वाचत असतो, बाबासाहेबांना अंशात्मक तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. का करू नये? मी केवळ त्यांच्या अक्षर साहित्यावर, मी केवळ त्यांच्या संदेशावर, मी केवळ त्यांनी लिहिलेल्या व्याख्यानांवर, मी केवळ त्यांनी जे जे साहित्य लिहिले त्याच्यावर, मी केवळ त्यांच्या सांगावर किती वर्ष लागणार आहे? सांगावा पुढं न्यावा लागतो. या खंडातल्या त्या पानावर आणि त्या पानातल्या त्या ओळीवर किती दिवस सांगू नये असं नाहीये, पण किती दिवस सांगू? बाबासाहेब मला पुढे न्यावा लागेल. याचा अर्थ मी बाबासाहेबांना अपमानित करतो असं नाहीये. कोणताही सांगावा पिढी दर पिढी तो पुढे गेला पाहिजे, नेला पाहिजे, ती दृष्टी आणली पाहिजे. अंशात्मक जरी आणली तरी तर सांगितलं की ते सुद्धा माणूस होते रे, महापुरुष झाले, ते केलं, ते आम्ही मानलं, त्यांना फोटोत बसवलं, हृदयात बसवलं, अंतःकरणात बसवलं, पिढीनं पिढीच्या दायित्वात बसवलं. म्हणून त्यांना त्या देवत्वांमध्ये ठेवायचं का आपण? हा माणूस, हाच नंतर झालेला महापुरुष महापरिनिर्वाणाच्या 4 वर्ष आधीपासून सांगत होता. ते जेव्हा मी वाचत असतो तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की बाबासाहेबांना काळजी होती. त्यांची ती जी प्रासंगिकता आहे, ती प्रासंगिकता त्या त्या मूल्यमापनाला आपण का पाहू नये? की तब्येत कशी राहील? हे जे संविधान तुम्ही दिलेलं आहे 49ला जे मंजूर झालं आहे आणि 50ला ज्याची अंमलबजावणी झाली आहे, त्याची तब्येत कशी राहील? ही लोकशाही टिकेल की नाही टिकेल? या लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती काय राहतील? या लोकशाहीचं स्वास्थ्य, या लोकशाहीची तब्येत कशी सांभाळून ठेवायची? आणि तिथे बाबासाहेबांनी पुण्यातल्या वकिलांच्या समोर जे 22 डिसेंबर 1952ला जे भाषण दिलंय, ती तुमच्या माझ्या जीवनाची खरी संहिता आहे. तुम्ही काही जरी वाचलं नाही आणि बाबासाहेबांनी 22 डिसेंबर 1952ला जे भाषण दिलं ते जरी नाही 10दा वाचलं, एकदा जरी आपण वाचलं, तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती. आणि लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती सांगताना आश्चर्यकारक त्या माणसाने सांगितल्या. किती आपण गोडव्यानं सांगतो. कोणतेही गर्भातून निघालेल्या पोराला जरी आपण विचारलं की व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी, तर तो अब्राहम लिंकनची व्याख्या सांगेल. अजूनपर्यंत आंबेडकरी माणसाच्या जवळ बाबासाहेबांनी लोकशाहीची स्वतः रचलेली व्याख्या आजपर्यंत गेलेली नाही. तुमची संविधानाची प्रास्ताविका एकदा गेली नाही तरी चालेल, परंतु जी लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबांनी स्वतः केलेली आहे ती 1% सुद्धा लोकांना माहिती नाही. तो आपल्या लढ्याचा प्राण आहे, ती आपल्या लढ्याची दिशा आहे, ते आपल्या लढाईचं प्राण तत्व आहे. तो आपल्याला प्रचंड मोठा ठेवा दिलेला आहे. तो किती बाबासाहेब म्हणतात की अब्राहम लिंकन आणि जॉन बेकवेट यांच्या व्याख्या जगात खूप प्रसिद्ध आहे. मलाही आवडतात, मला आवडतात, परंतु मला माझ्या देशाच्या नुसार ते पटलेच पाहिजे असं नाहीये. बाबासाहेब बोलतात फार लोकांच्या समोर, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, ठीक आहे ना, किंवा गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, जॉन बेकवेटने सांगितलं, ठीक आहे ना म्हणे. बाबासाहेब म्हणतात या व्याख्या लोकशाही कशी असावी याचा आहे. मला लोकशाही कशाला हवी ती व्याख्या हवी आहे. लोकशाही कशी असावी त्याचं मला काय काम?
लोकशाही कशाला असावी, फार वाय कशाला असावी ती. तेव्हा तिथे बाबासाहेब म्हणतात की रक्ताचा थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी शासन सत्ता म्हणजे लोकशाही. आणि तिथे जर ते आम्हाला पाठ असलं तर आम्ही विचारू शकतो. सरकार कोणाचंही असं मग तुम्ही जर माझ्यावर सत्ता गाजवता तर लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणार जे सरकार आहोत. आणि इथे तर रोज मी शब्द फाकते. इतकी फाकते आहे. तिथे बाबासाहेब अजून म्हणतात की ओझ्याचं बैल नाही येतोय लोक. विरोधी पक्षाची आवश्यकता काय. कोणी असो विरोधी पक्ष 3-4 पानं भरतील इतकं बाबासाहेब त्याच्यावर बोलतात की विरोधी पक्षाची आवश्यकता काय म्हणून. तिथे बाबासाहेब बोलतात की नकाराधिकार जो आहे हा नकाराधिकार म्हणजे राजेशाही नाही म्हणे. ही 5 वर्षानंतर त्याला यावं लागेल आणि तो विचार तो सांगेल तो कोणी असो ते तिथे. ही जी मांडणी बाबासाहेबांनी तिथे केलेली आहे की लोकशाहीच्या पूर्वावर्त शर्ती यामध्ये बाबासाहेबांनी जी काय दिली. आणि संसदेच्या इच्छेवर देश चालणार नाही, बहुमताच्या इच्छेवर देश चालणार नाही. ही सगळी प्रारूप, ही सगळी मांडणी ते आजचं असो की कालचं असो की आता तर दुष्टांचं सरकार आहे. किती म्हणजे ज्या सगळ्या आपल्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या समोर घडतायत. सरळ म्हणतोय तो प्राईम मिनिस्टर की मला वारशात मिळालं म्हणतो. वारसा कशाचा वारसा. हे म्हणे सार्वजनिक उपक्रम चालवणं हा वारशात मी नाही घेणार. कोण तू. सार्वजनिक उद्योग चालवणार व्यापाराचं काम कोणी सांगितलं. धंदा करता बेला काम नाही कोणी सांगितलं. कोणत्या संसदीय चर्चेमध्ये झालेलं आहे. बिना चर्चेनं कोणतीही गोष्ट होणार का करता तुम्ही. 1400 कामगार कायदे चर्चा न करता संपवून टाकले का केले तुम्ही. मिनिटाला अनेक गोष्टी तुम्ही पाठ करून देता. कोणी दिलं तुम्हाला. ही विचारण्याची जी हिंमत आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर किती कवनं लिहावं. मी जर अर्थशास्त्राचा आहे, मी जर समाजशास्त्राचा आहे, मी जर पॉलिटिकल सायन्स आहे, किंवा मी एक वाचक आहे, किंवा मी अभ्यासकर्ता आहे, किंवा मी एक शुद्ध माणूस आहे, किंवा मी एक विचार करणारा सामान्य माणूस आहे. मी का लिहू नये. मी बाबासाहेबांचं चरित्र लिहिणे म्हणणे आंबेडकरवादी होतो असं नाही. मी या संबंध व्यवस्थेला या दृष्टीनं विचारणारा जर मी होईन तर मी खरा आंबेडकरवादी. मी बाबासाहेबांच्या विषयी, बाबासाहेबांचे वडील कसे होते, बाबासाहेबांची पत्नी कशी होती, बाबासाहेबांचं घर कसं होतं, बाबासाहेबांची पुस्तकालय कशी होती, बाबासाहेबांनी कसं भाषण दिलं, बाबासाहेबांनी 1920 ते बाबासाहेबांनी 1956 पर्यंत काय काय केलं, हे सांगत असताना बाबासाहेबांनी जी दृष्टी दिली त्यानुसार मी या सत्तेला, या लोकांना, या व्यवस्थेला अत्यंत ताकदीने एकटा जरी असलो तरी विचारण्याची कुवत करणे तो खरा आंबेडकरवादी. ही जी आंबेडकरवादाची जी भाष्यता आहे, ही आंबेडकरांची ही जी प्रासंगिकता आहे, एकदा वाचून घ्या ती गोष्ट. माझ्या पदरचं काही नाही आहे. मी कशाला माझ्या पदरचं सांगू. 52च भाषण आहे ना. तिथे बाबासाहेब काय म्हणतात माहितीये. लोकांचा भ्रम होईल म्हणे. बाबासाहेब म्हणतात तिथे इंग्रज गेले. अच्छा गेले. मग आपण सांसदीय लोकसत्ता स्वीकारली. हा स्वीकारली. सांसदीय लोकसत्तेला पूरक असं संविधान आपण स्वीकारलं.
संविधान लागू झालं आणि आपण निश्चिंत झालो. इथे सगळं दुःखाचं कारण आहे म्हणे बाबासाहेब म्हणतात. आता तर खऱ्या अर्थानं तुमची जबाबदारी वाढते. तुम्ही हे वाक्य हे तुमच्या आणि माझ्या घराच्या भिंतीवर वाक्य लिहून आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या भवितव्यासंबंधी नेहमी सावध आणि चौकस असलं पाहिजे. हे बाबासाहेब म्हणतात ते वाक्य. किती मोठं धन आहे. मी ती प्रास्ताविका वाचून एक याचना करतोय हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त अंशातक महत्व मी माझी लोक ही आपल्या भवितव्यासंबंधी जागरूक आणि चौकस असलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ही जागरूकता सोडून द्याल त्या दिवशी तुम्ही स्वतः संकटाला आमंत्रित करतायत. लक्षात घ्या म्हणे. का आपण ते गोष्ट लक्षात करत नाही. ही काही पुस्तकांमधलं याच्याबद्दल त्याबद्दल नाही आहे. हे त्या महापुरुषाने सांगितलेलं आहे. हाच महापुरुष 1954 3 ऑक्टोबर 1954 22 डिसेंबर 1952 नंतरच 4 ऑगस्ट 1954 आकाशवाणीला मुलाखत देताना माझ्या जीवनाचं तत्वज्ञान म्हणून म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर संसदेमध्ये जी श्रद्धांजली सभा झाली होती ना त्या श्रद्धांजली सभेमध्ये एन शिवराज बोलले होते की डेड आंबेडकर विल बी मोर पॉवरफुल दॅन अलाइव्ह. मृत आंबेडकर हे जिवंत आंबेडकरापेक्षा जास्त प्रभावी राहतील. त्याचं कारण हे होतं की मृत आंबेडकर याच्या तुलनेमध्ये जिवंत आंबेडकर जास्त प्रभावी राहतील. आकाशवाणीला बाबासाहेब मुलाखत देतात की माझ्या जीवनाचं तत्वज्ञान कधी कोणी मी सांगताना दिसलं नाही. म्हणजे जे खंडामध्ये आहे तेच तिथे बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनाचं खरं जर तत्वज्ञान आहे की समता स्वातंत्र्य आणि बंधुता. आता इथे जी गोम आहे ती लक्षात घ्या. समता स्वातंत्र्य बंधुता सांगताना बाबासाहेब काय म्हणतात की एकदा स्वातंत्र्याला सुद्धा अडचण येऊ शकते. अधिक स्वातंत्र्य सुद्धा अडचणीचं होऊ शकेल. खूप इक्वॅलिटी सुद्धा अडचणीची होऊ शकेल. परंतु या प्रसरणामध्ये मला मनापासून सांगतो की मला या दोन्हींच्या तुलनेमध्ये बंधुभाव मला जास्त आवडतो. आपण कधी बंधुभाव या शब्दाचा अजिबात उल्लेख करत नाही. कदाचित ते 3ऱ्या स्थानावर आहे की काय भगवंत झाले. कधी कोणी मला या बाबतीमध्ये उल्लेख करताना दिसत नाही की बाबासाहेबांनी माझ्या जीवनाचं तत्वज्ञान यामध्ये सांगितलं आहे. एकदा जर माणसाच्या जीवनात, कारण मला माहिती आहे म्हणे की मी संविधानातली जी मूलभूत तत्व आहेत त्यातलं राजकारणाचं ध्येय स्वतः समता स्वातंत्र्य बंधुता ठेवलंय. मला माहिती आहे म्हणे ते आपल्या प्रसंगात म्हणतात. मला माहिती आहे की राजकीय ध्येय म्हणून मी समता स्वातंत्र्य बंधुभाव स्वीकारलाय. परंतु त्याच वेळेस मला हे माहिती आहे समाज जीवनामध्ये जो धर्म इथे आहे, जी मानसिकता इथे रुजली आहे, ती मानसिकता, ती व्यवस्था समता स्वातंत्र्य बंधुतेच्या विरुद्ध आहे ह्याची मला जाणीव आहे. लक्षात घ्या ही वाक्य की बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की समता स्वातंत्र्य बंधुता हे मी स्वीकारलं. हे माझं तत्वज्ञान आहे. ती माझी जीवननिष्ठा आहे. ती मी संविधानामध्ये त्याची तरतूद केली. परंतु मला हेही माहिती आहे की समाज जीवनामध्ये या तिन्हींचाही विरोध आहे. एका दृष्टिकोन आहे हा की 50 पासून तर 90 पर्यंत एका विशिष्ट पक्षाचं राज्य होतं. लोकांची मानसिकता तशी घडवावी नाही घडू शकले ते. बाबासाहेब सातत्यानं असं म्हणायचे. बाबासाहेबांना
माणसांना सातत्याने याची काळजी करायची होती की केवळ कागदावर तरतुदी करून नाही होणार, तुम्हाला माणसांची मानसिकता घडवावी लागेल. बाळासाहेब सातत्याने म्हणायचे, सातत्याने त्याचा आग्रह करायचे की तुम्ही कोणतं राज्य आणता, तुम्ही कशी माणसं घडवता, तुम्हाला हा देश कसा असावा, तुम्हाला या देशाची एकूण व्यवस्था कशी असावी, हे तुम्ही लोकांना वारंवार सांगा. तुम्ही लोकांना सांगा, तेव्हाच लोक तसे घडतील. इथे बाबासाहेबांना सारी बाजून असं थांबवायचे गप्रामाणे. तुम्ही ही सामाजिक प्रश्नांची बाजू आपण नंतर घेऊ. अरे स्वातंत्र्य हे पहिला आमचा हक्क आहे, स्वातंत्र्याच्या आड येईल, स्वातंत्र्याशिवाय काय बोलू नये, काय नव्हते त्यांना बोलू दे. बाबासाहेबांनी स्टेट अँड सोशलिझम जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते प्रारूप दिलं. अरे तुम्ही स्वातंत्र्य घेतल्याच्या नंतर या देशाला कसं घडवताय ते तुम्ही सांगत का नाही? आज माऊस हे तुमचं, मी तुम्हाला नाव घेतो, तुम्हाला वाटेल मी काही कामरेड वगैरे, असं नाहीये. ही माणसं तर सारखीच वाढली आहे. बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष लहान आहे माऊस हे तुम. बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष म्हणजे बाबासाहेब 89 ला जन्म झाला बाबासाहेबांचा, तर त्याचा 91 ला जन्म झालाय. 2 वर्षांना लहान आहे तो. हिटलर 2 वर्षांना मोठा आहे. हे तिघे तर सोबतच आहेत. बाबासाहेबपेक्षा हिटलर 2 वर्ष मोठा आहे, माओसेतुंग 2 वर्ष लहान आहे. हिटलर 1933 ला जर्मनीचा सूत्रधार झाला. माओसेतुंग 1935 पासून लॉंग मार्च काढला. बाबासाहेबांनी 1936 ला इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली. नाही त्यांनी सांगितलं होतं, त्यांनाही वाटत होतं की मी इंडिपेंडंट लेबर पार्टी कडून या देशाची राज्यसत्ता आपल्या हातात केली, नाही होऊ शकलं. जात आडवी आली, व्यवस्था आडवी आली. त्यांच्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचा त्यावेळेस जर जाहीरनामा वाचला तर या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या तुलनेमध्ये बाबासाहेबांचा जाहीरनामा कितीतरी उत्तम आहे.